या कार्यक्रमाची सुरुवात होते. तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे. नागेश दादा दिव्यानं दिवा प्रज्वलित केला तर ती दीपमाल तयार होते. सावंत सर फुलाने फुलाला एका धाग्यामध्ये गुंफत गेलं तर ते पुष्पहार तयार होतो. आणि सुभाष दादा माणसानं माणसाची माणुसकीचं नातं जोडलं की अथांग नातं तयार होतं. म्हणून तुम्हा सर्वांनाच दीप प्रज्वलन करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन सर्वच मान्यवरांच्या हस्ते आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. कारण गणपतीचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि त्याच्या सावंत साहेब आपण स्टेजवरती यायचं आहे. भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन आणि त्याच्या सावंत साहेब यांचे आगमन होते आणि त्यांच्या समवेत सर्व त्यांच्या सहकार्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सर्वांनाच विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. दीप प्रज्वलन आणि पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होतं. मी व्यासपीठावरून सर्वच मान्यवरांना विनंती करेन. हनुमान दादा सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वांनीच दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करायचं आहे. गणेश भाऊ स्टेजवरती या. आसनस्थ होण्याची विनंती करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करण्यासाठी मी संतोष मिसाळ यांना विनंती करेन की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष निवडीची सूचना मांडायची आहे. संतोष मिसाळ साहेब यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीची सूचना आपण मांडायची आहे. सुधीराबा पंढरपूर दैनिक तामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय पंढरपूर या कार्यालयाच्या 8व्या वर्धापन दिनाच्या
मंगल सोहळ्याच्या निमित्तानं विचार मंचावरती स्थानापन्न झालेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं दैनिक दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या वतीनं पुन्हा सहर्षाचं स्वागत। आजच्या या नियोजित कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पुणे विभागीय मतदारसंघाचे परमनंट आमदार सन्माननीय श्री दत्तात्रयजी सावंत साहेब यांनी स्वीकारावं अशी संयोजकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। आत्ताच आमच्या संतोषभाऊ मिसाळांनी अध्यक्षीय सूचना विनंती केली, त्यास या कार्यक्रमाच्या संयोजकाच्या वतीनं त्यांना आमचं पूर्ण अनुमोदन आहे। धन्यवाद। आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय भीमराव मोरे साहेबांना त्यांनी ते करावं असं त्यांना विनंती आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण आपल्या सर्वांचे सावंत सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्त पारायण सुधाकर इंगळे महाराज, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, दामाजी एक्सप्रेस या दैनिक वृत्तपत्राच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व दामाजीचे वाचक, सर्व विश्लेषक आणि दामाजी परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व पंढरपूर मंगळवेढा या सर्व मंडळी, आपले या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो। संतांची भूमी पंढरी, संतांची नगरी मंगळवेढा आणि देवाची नगरी पंढरी या संतांच्या पवित्र स्पर्शाने पवित्र झालेल्या या मंगळवेढ्याच्या नगरीतून दामाजीच्या नावानं प्रकाशित होत असलेलं वृत्तपत्र गेल्या 16 वर्षापासून अविरत आपल्या सेवेशी रुजू आहे। जिल्हा वृत्तपत्र असू द्यात किंवा राज्य लेवलचे वृत्तपत्र असू द्यात, ते वाचकापर्यंत मिळत असताना आणि त्या ठिकाणी त्या आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असू द्या, सहकार क्षेत्रातील असू द्या, या सर्वांना न्याय मिळण्यासाठी आपण अशा मोठ्या वृत्तपत्रातून आपली दाद घेतली जात नाही याचीच जाणीव झाल्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे मार्गदर्शक दिगंबरजी भगरे साहेब यांनी गेल्या 16 वर्षापूर्वी दामाजी एक्सप्रेसच्या या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि आज हे वृत्तपत्र केवळ मंगळवेढ्यापुरतं मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आज 6000 प्रती दररोजच्या वितरित होत आहेत आणि लाखो लोक त्याचे वाचक आहेत। सकाळच्या वेळेला अनेक वृत्तपत्र आपल्या घरामध्ये येत असताना ढेगभर वृत्तपत्र आपल्या जरी समोर असली, टेबलावर असली, तरी चोखंदळ वाचक जो आहे तो त्यातून असलेलं दैनिक दामाजी एक्सप्रेस हे वृत्तपत्र पहिल्यांदा हातात घेऊन आपल्या भागातील असलेल्या या समस्यांना त्या असलेल्या सर्व गोष्टींना न्याय दिलेला आहे का हे फक्त आपण दामाजी एक्सप्रेसमधून पाहू शकतो। हे आपल्याला सर्वांना प्रचिती आलेली आहे। आज 16 वर्षामध्ये हे कार्यरत असलेलं वृत्तपत्र संतांच्या भूमीतून देवाच्या नगरीमध्ये, भगवान पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रकाशित होऊन आज 8 वर्षे पूर्ण होत आहेत। 8वा वर्धापन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत असताना खरोखरच या वृत्तपत्रानं जी सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे, सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून जे काम केलेलं आहे ते आपण सर्वजण पाहत आहात। आपल्या सर्वांच्या अनेक प्रश्नांना न्याय देणारं हक्काचं वृत्तपत्र म्हणून आपण या ठिकाणी या वृत्तपत्राकडे पाहत आहोत। या वृत्तपत्राचे सर्व वाचक, आमचे दामाजी परिवाराचे सर्व प्रतिनिधी, संपादक आणि आपण सर्वच या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा अतिशय आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या वृत्तपत्राला अशीच आपल्या सर्वांची एक निवड असावी, आपलं सर्वांचं प्रेम असावं एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. खरं तर पुन्हा टोपी आणि नेहरू शर्ट आणि विचारवाला पत्रकार सावंत सर, तुम्ही पहिलेही नाहीत आणि शेवटचे नाहीत बरं का. कारण असे पत्रकार आता नाहीत मिळणार, कारण आता सगळा जमाना आलाय रिव्हर्स आणि फॉरवर्डचा. या तरीसुद्धा या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी युगामध्ये खरं तर का आता तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणूनच हा वृत्तपत्र विभाग चालतोय. आणि खरं तर आचार्य जांभेकरांनी जी तुम्हाला दिलेली शिकवण आहे ती खरंच आज सार्थ ठरली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद. अध्यक्ष माननीय श्रीयुत पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत सर त्यांचा सन्मान करण्यासाठी दिगंबर बापू भगरे संपादक दामाज एक्सप्रेस मी यांना विनंती करेन की आपण आदरणीय सावंत सरांचा सन्मान करायचा. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार होत असताना, कारण सत्कार हा कर्तृत्वाचा, दातृत्वाचा आणि लोकशाहीमधला नेतृत्वाचा होत असतो. मी सावंत सरांच्या वरती बोलत असताना काही वेळापूर्वी बोलून गेलो की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा एक शिक्षक ते शिक्षक आमदार असा प्रवास करत असताना जसे चंद्रभागेला अनेक ओढे नाले मिळून येतात आणि चंद्रभागेला एक विराट स्वरूप प्राप्त होतं, तसंच सावंत सर नावाचं व्यक्तिमत्व ग्रामीण भागातील अनेक शिक्षक एकत्रात आले आणि खऱ्या अर्थानं सावंत सर नावाचं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलं. आदरणीय सावंत सरांचा सन्मान संपादक माननीय श्री भगरे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतरचा सत्कार आहे हरिभक्तीपरायण इंगळे महाराज. सत्कार करतील ज्ञानेश्वर महाराज भगरे, संपादक दैनिक स्वाभिमानी छावा. मी विनंती करेन महाराजांना की आपण सत्कारासाठी स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडासहित भया तारी गेल्या जैशाला ह्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नव्हे तुझ्या. अहो वारकरी संप्रदाय जर इंद्रायणीमध्ये गाथा तरत असेल, रामनामा पुढे विघ्न काही सेवा पुढे दगड पाण्यावरती तरत असतील. धन्यवाद. यानंतरचा सत्कार आहे सन्मानी अनिल दादा सावंत, भाई शर्मा, भैरवनाथ शुगर यांचा सत्कार अविनाश साळुंखे साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करण्यात येते. शिना नदीच्या काठावरती वाकाव नावाचं छोटंसं गाव, तानाजी सावंत सर, शिवाजी सावंत सर, कल्यासाप्पा सावंत असं 5 भावाचं कुटुंब आणि त्या कुटुंबाचे अनिल दादा सावंत आज आदरणीय तानाजीराव सावंत सर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून सेवा देतात. आदरणीय शिवाजीराव सावंत सर शिवसेना प्रमुख म्हणून. यानंतरची विनंती आहे आदरणीय नागेश दादा फाटे, राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र गाडेकर यांच्या हस्ते आदरणीय नागेश दादांचा सन्मान होईल. मी नागेश दादांना सुद्धा विनंती करेन की दादा आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. गादेगाव सारख्या ग्रामीण भागातून, तसं गादेगाव हे क्रांतिकारकांचं गाव, आणि देशाला स्वातंत्र्य 78 वर्ष झाली सावंत सरांना, आणि गालेगावला 75वा आट्यापाट्याचं मैदान झालं. असं हे गालेगाव. धन्यवाद. यानंतर सत्कार होणार आहे पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुभाष दादा भोसले
यांचा सन्मान भीमराव मोरे सर यांनी करावा असं आम्ही मोरे सरांना विनंती करणार आहे. सन्माननीय सत्काराचं स्वरूप काय आहे हे महत्वाचं नसतं. सत्कार मायेनं दिलेला एक मान असतो. सुभाषदादांचा सन्मान संपन्न असताना यानंतर सत्कार होतोय तो म्हणजे ॲडव्होकेट अखिलेश बाळापुरे साहेब कायदे. त्यांचा सन्मान करतील महेश मठारे. मी महेश मठारे दादाने विनंती करेन की ॲडव्होकेट साहेबांचा सन्मान करायचा. चला महेश भाऊ जरा फास्ट. अखिलेश बाळापुरे सर ॲडव्होकेट यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सत्कार असणार आहे पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतदादा मोरे भोसेकर यांचा सन्मान पांडुरंग सूर्यवंशी यांनी करावा असं मी पांडुरंग सूर्यवंशी साहेबांना विनंती करतोय. सन्माननीय पांडुरंग सूर्यवंशी आणि हनुमंतदादा मोरे यांचा सन्मान करायचा आहे. हनुमंतदादा मोरेंचा पांडुरंग सूर्यवंशी साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. हनुमंतदादा अत्यंत मला वाटतं हालाकीच्या परिस्थितीतले व्यक्तिमत्व, परंतु जीवनाशी टक्कर देत झुंजत ही व्यक्ती आज इथपर्यंत पोहोचली अशी हनुमंतदादा मोरे. दादांचा सन्मान झालं यानंतर सत्कार होतोय सन्माननीय सुधीर आबा भोसले विश्वास नागडे यांनी आबांचा सन्मान करायचा. आमचे मार्गदर्शक बंधू सन्माननीय सुधीर आबा भोसले. आबा आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यांच्या हस्ते सुधीर आबा भोसले यांचा सन्मान होतोय. सतीश काळुंखे उपमंडल अभियंता BSNL यांचा सत्कार संपादक राहुल भैया चेळकर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. सन्माननीय राहुल भैया चेळकर सत्कार करतील BSNLचे उपमंडल अधिकारी. सन्माननीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रतीक भगरे यांनी हरिभक्तीपरायण महाराजांचा सन्मान करायचा आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे आडीचे अध्यक्ष सन्माननीय शंकर महाराजांचा सन्मान होतोय. सन्माननीय गणेश भाऊ अंकुशराव एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजसेवक. अजय आदटराव यांनी गणेश भाऊंचा सन्मान करायचा आहे. अजय आदटराव यांनी. तदनंतर सन्मान होणार आहे पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मानित ताड काकांचा सन्मान करण्यासाठी नागेश अवताडे सरांनी दत्तात्रय ताड काकांचा सन्मान करायचा आहे. पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मानित दत्तात्रय ताड काका यांचा सन्मान
आणि यानंतर जे दुसरे दत्ता ताड आहेत ते संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी संग्राम जाधव फुलचिंचोलीकर यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. जरा संग्राम जाधव साहेब यांच्या हस्ते आमचे दत्ताभाऊ ताड यांचा सन्मान होतोय, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष. शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान बापूसाहेब वाकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी त्यांचा सन्मान करायचा आणि वाकडे साहेबांना विनंती करतोय की बापूसाहेब वाकडेजी आपण सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. शिरोळ कृष्णेच्या काठावरती असणारा दत्त शिरोळ ते शिरोळच्या नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत प्रचंडराव साहेब यांचा सन्मान आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी बापूसाहेबांच्या शुभास्ते होतोय. बापूसाहेब वाकडे यांच्या हस्ते सत्कार होतोय. नितीन ताड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि माजी सरपंच ग्रामपंचायत एकला स्कूल पहिलवान नितीन ताड आपण सत्कारासाठी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सन्मान अविनाश दादा साळुंखे आणि नितीन ताड साहेबांचा सन्मान करायचा आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था बाळे मर्यादित या संस्थेचे माजी चेअरमन समाधान घडगे सरांनी विनंती की आपण सन्मानासाठी स्टेजवरती आपलाही सत्कार होतोय. हरिश्चंद्र गाडेकर सरांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर समाधान घाडगे सर चेअरमन माजी चेअरमन हे पद वेगळं, पण आमदार सावंत सरांचे अगदी खास म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण चेअरमन हा माझी कधीतरी होतो, पण मित्र माझी कधीच होत नाही. म्हणून आपल्याला सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती आहे सन्माननीय गाडगे सरांना सत्कार स्वीकारण्यासाठी. अनेकांचे सत्कार करण्याचं आमच्या संपादक साहेबांची इच्छा होती, परंतु वेळेअभावी सर्वांचा सत्कार करणं उचित ठरणार नव्हतं. म्हणून ज्यांचा सन्मान झाला ते मोलाचे आणि ज्यांच्या साक्षीनं झाला ते लाख लाख मोलाचे. तत्पूर्वी सूरसंगमचे नवनाथ साळवी महाराज यांचा सत्कार आमच्याकडून नजर चुकीने राहून गेला होता, म्हणून त्यांना विनंती आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे. संतोष गावरे अजय सर्वदे सूरसंगम त्रिमूर्तीने पुढे यायचं आहे आणि तुमचाही सन्मान दामाजी एक्सप्रेसच्या वतीनं होणार आहे. आपण त्या त्रिमूर्तीने पुढे यायचं आहे. सूरसंगम पंढरपूर. ठीक आहे. यानंतर आम्ही विनंती करणार आहे पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री सुभाषदादा भोसले हे आपल्याला मार्गदर्शन करतील, मनोगत व्यक्त करतील, त्याने ते करावं असं त्यांना विनंती आहे. हॅलो दादा पुढे
महाराज जरा तुमच्या पुंडरीकाय दंतुविंद्रे समागतिष्ठन तमानंदकं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आणि दुसरं वंदन आपल्याला पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये पंढरपूरचा माजी नगराध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. आपल्या या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये बगरे बंधुरी दामाजी एक्सप्रेसचा 8वा वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आहे आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलो. आपल्या या कार्यक्रमाला आज हरिभक्तपरायण श्री सुधाकर महाराज इंगळे साहेब हे अध्यक्ष बोलत आहेत. त्यांचं समोर आलेलं त्यांची सहकार्य या कार्यक्रमासाठी निरनिराळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी हजर आहेत. राजकारणातली आहेत, समाजकारणातली आहेत, वकील क्षेत्रातली आहेत. ही जी सगळी मंडळी आहेत ही सगळी या दामाजी एक्सप्रेसच्या 8व्या वर्धापनाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आले. बगरे बंधूंचं योगदान मोठं आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून देणे आत्ताच आपल्यासमोर या दैनिकाचं थोडक्यात नियोजन केलं ते आमचे भीमरावजी मोरे सर, आमचे अनिलदादा सावंत साहेब, त्याचप्रमाणे नागेजी फाटेसाहेब, ॲडव्होकेट अखिलेशजी वेळापुरे, मंगळवेड्याचे चीफ ऑफिसर परसडजी, हनुमानजी मोरेजी, सतीश काळुकेजी, त्याचप्रमाणे दिलीप धोत्रे मालमत्ता येऊन गेले, आमचे बंधू सुधीर भोसले, त्याच्यानंतर सतीश काळुके, संजय ननवरे, दत्ता ताड, दत्तात्रय ताड, हरिश्चंद्र गाडेकर, अविनाश साळुंखे, पांडुरंग सूर्यवंशी, दिगंबरजी भगरे. एखाद्याचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर कारण माफ करावं त्यांना. सन्माननीय सगळं स्टेज. त्याचं कारण असं आहे की आता हे येणारं इलेक्शन समोर आहे आणि या इलेक्शनमध्ये आम्ही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर येतोय. त्याच्यामुळे जर चुकून कोणाचं स्टेजवरचं नाव राहिलं असेल तर त्यांनी माफ करावं. आज या दामाजी एक्सप्रेसच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र ठिकाणी आलो आहे. पण हा 8वा वर्धापन दिन या वृत्तपत्रानं हे 8 वर्ष जे प्राजाक्रमण त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये ज्या त्यांना अडचणी आल्या त्या अनंत अडचणी आहेत आणि या सगळ्यावरती मात करून मंगळवेढ्यासारख्या एका छोट्या गावामध्ये राहून वृत्तपत्र चालवणं ही अतिशय अवघड आहे. मंगळवेढ्यामध्येही बोललो होतो मी की माझंही साप्ताहिक होतं पंढरी वैभव म्हणून. 5-7 वर्ष मी ते चालवलं. पण भाटे सरकार आपला उद्योगातला पैसा वृत्तपत्रामध्ये घालून वृत्तपत्र फार दिवस चालवता येत नाही. त्याला जनतेचं सहकार्य पाहिजे. जोपर्यंत समोर बसलेली जी जनता आहे ही तुम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत तुमचं वृत्तपत्र चालणं फार अवघड आहे. आणि आता पत्रकारांची गंमत अशी झाली की ज्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे तो पत्रकार. कुणी उठते की त्या मोबाईलवर त्यांनी काय व्हॉट्सअप काय, यूट्यूब काय, बाकीचे चॅनल काय. त्याच्यामुळे हा जो तरुण वर्ग आहे हा सगळा त्या मोबाईलकडे वळला आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये वृत्तपत्र चालवणं ही अतिशय अवघड बाब आहे. पण बगरे बंधूनं हे शिवधनुष्य पेरलं आणि आत्तापर्यंत मी मंगळवेढ्याच्या कार्यक्रमामध्ये बोललो ते सातत्याने ते 25 वर्ष झालं वृत्तपत्र चालवत आहे. मंगळवेढ्यामधलं पहिलं वृत्तपत्र त्यांचंच आहे, साप्ताहिक त्यांचंच आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे. वृत्तपत्र चालवताना संपादकावरती आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वृत्तसंकलन करणारे जे काही त्यांची मंडळी आहे यांच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आहे. वृत्तपत्र चालवणाऱ्यांनी कायम 4 का, कशासाठी, कुणासाठी, कधी, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि जे समाजामध्ये घडतंय त्याच्यावरती त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे. हा 4था स्तंभ आहे लोकशाहीचा. आम्हा सगळ्या पुढाऱ्यांना कसं मार्गावरती आणायचं हे वृत्तपत्र ठरवतं. एखाद्या ऊर्जित अवस्थेला न्यायचं का एखाद्याचा विषय संपवायचा हे त्यांनी ठरवायचं असतं.
त्याच्यामुळं ह्या 8व्या वर्धापन दिनाला पंढरपूरच्या वतीनं मी वैयक्तिक सुभाष भोसले माझ्या भोसले फॅमिलीच्या वतीनं या वृत्तपत्राला शुभेच्छा देतो. यांची अशीच वरचेवरती प्रगती व्हावं ही विठ्ठल रुक्मिणीची आम्ही प्रार्थना करतो. संयोजकांनी मला इथे बोलायची परवानगी दिली, कारण वक्ते बरेच बोलणारे आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर सत्कार होईल. पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतिनिधी आणि इंजिनिअरिंगचे नेते, आणि अण्णा स्वतः रिटायर झाले, पण रिटायर होण्या वर्षाच्या अगोदर 2 मुलं प्रशासकीय सेवेत त्याच पदावरती गेले, अण्णांच्या वडच्या पदावरती गेले. अशा आदर्श पित्याचा सन्मान, आदर्श अभियंत्याचा सन्मान मी संपादक भगरे साहेबांनी विनंती करणार आहे. अविनाश नांद्रेकर यांनी आदरणीय सन्माननीय आमच्या अण्णांचा सन्मान करायचा आहे. अण्णांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पंडित अण्णा भोसले साहेब, आता तुम्ही अण्णा आहे, साहेब आहे, मार्गदर्शक, आणि आमचे सुद्धा मार्गदर्शक आदरणीय पंडित अण्णांचा सन्मान संपन्न होतोय. अण्णा धन्यवाद. यानंतर ही त्रिमूर्ती स्वर संगम ग्रुप मंगळवेढा यांचा सन्मान आदरणीय आमदार सावंत सरांनी करायचा आहे. मी सावंत सरांना विनंती करेन की या त्रिमूर्तीचा सन्मान करायचा आहे. स्वर संगम ग्रुप मंगळवेढा, खरं तर मंगळवेढा ही दामाजी पंतांची भूमी, मंगळवेढे ही चोकामेळा महाराजांची भूमी, मंगळवेढा ही आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रल्हाददादा शिंदेची भूमी, ती म्हणजे मंगळवेढा. आणि खरंच तुम्ही प्रल्हाददादांचा एक वारसा जपून सुर संगम या नात्यानं आपण हे गाता. धन्यवाद. हो, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष नागेशदादा भाटे साहेब आपल्याला मनोगत व्यक्त करतील, शुभेच्छा देतील. आदरणीय नागेशदादा भाटे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभाग कार्यालय 8व्या वर्धापन दिनानिमित्त मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वतीच्या गटाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं मी प्रथम शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या पुणे मतदारसंघ शिक्षक आमदार आदरणीय दत्ताजी सावंत सर, या कार्यक्रमात उपस्थित असलेले ज्याच्या शुभास्ते हा कार्यक्रम केला ते हप सुधाकर महाराज इंगळे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आणि दामाई एक्सप्रेस ज्या मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचं प्रकाशन, बातम्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. त्यासाठी आमचे मित्र दिगंबरजी भगरे सर, संस्थापक, या पेपरचे उपसंपादक हरिचंद्र गाडेकर, आणि ज्यांनी हा कार्यक्रम केला, घडवून आणला, त्या पंढरपूर विभागाचे प्रमुख आमचे मित्र अविनाशजी साळुंके. खरं तर या कार्यक्रमात उपस्थित असलेले दत्तात्रय अनिलजी सावंत सर, सुभाषजी भोसले, अखिलेश वाळापुरे, हनुमंत मोरे, सुधीर भोसले, सतीश काळुंके, दत्तात्रय, ज्या आमचे पंडितजी भोसले व सर्व पदाधिकारी, आमचे आडवीचे महाराज, आमचे मुख्याधिकारी साहेब, सर्व आल्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं आभार मानतो, शुभेच्छा देतो. खरं तरी ज्या पुरस्कारांना हा पुरस्कार देण्यात येतोय त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण मला हा पुरस्कार 3 वर्षाखाली 4 वर्षाखाली सर आपण दिलता, एक उद्योजक पुरस्कार म्हणून तुम्ही दिला. त्या उद्योजकाच्या पुरस्कारावर मला पुढं माझं 22 चांगल्या प्रकारे करता आलं. कारण पुरस्कार हा जरी तुम्हाला संख्या कमी वाटली असली, जरी तुम्हाला वाटला असेल, हा पुरस्कार अतिशय मोठा पुरस्कार आहे. आमच्या दोडकेताईला हा पुरस्कार दिला, अतिशय आम्हाला आनंद आला की
की एवढ्या मोठी सामान्य सर्वसामान्य जी माणसं असतात त्या माणसाला हुडकण्याचं काम किंवा त्याला शोधण्याचं काम दामाजी एक्सप्रेस करते. त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा दिल्या पाहिजे सर. खरं तर या पुरस्काराचे मानकरी आहेत उद्धव साळुंखे साहेब, द्रोणाचार्य चव्हाण, राजाभाऊ खरे, गजानन लावर, सुरू भक्ती रत्नपारखी, ॲडव्होकेट संतोष भोसले, संजय साठे, डॉक्टर प्रियांकाताई दोडके, पैलवान अमित भोसले, आमचे मित्र महेश वाल्मी संघाचे गणेशजी, सर्वांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. ह्या पुरस्कारामधून आपल्याला एक ऊर्जा मिळते. ह्या पुरस्कारातून अध्यक्ष आपल्याला एक चांगल्या प्रकारे काम करता येतं आणि ज्यावेळेस हा पुरस्कार आपल्याला मिळतो त्यावेळेस समाज सुद्धा आपल्याकडे चांगल्या दृष्टीने बघतो. समाजात 2-3 लाख संख्या आपल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची, त्यातूनच तुम्हाला काय निवडलं जातं तर त्याचं कारण आहे तुम्ही केलेलं काम नक्कीच चांगलं आहे, कारण त्यामुळे तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार काय असा मिळत नसतो. खरंच दामाजी एक्सप्रेसचं ह्या आभार मानाजवळ थोडं आहे, कारण एवढ्या आमच्या भागातल्या लोकांना येऊन किंबहुना आपल्या माणसाला तुम्ही पुरस्कार देताय, त्यांचं बळ वाढवताय, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि चुकून कोणाचं नाव राहिलं सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नागेश दादा. यानंतरची विनंती आहे भैरवनाथ शुगरीचे व्हाईस चेअरमन आणि दादा सावंत साहेब हे शुभेच्छा देतील 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. आज दामाजी एक्सप्रेस या दैनिकाचा 8वा वर्धापन दिन पंढरपूर या शहरात आपल्या सगळ्यांच्या उपस्थित संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ सगळीच मंडळी आहेत. आदरणीय हबाप्पा सुधाकर महाराज इंगळे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आडनाव बंधू, आमचे आदरणीय माजी आमदार पांडुरंग सावंत सर, ज्येष्ठ कीर्तनकार सुधाकर इंगळे सर, ज्येष्ठ नेते आमचे राजकीय आणि सगळेच म्हणता येईल असे गुरु नागेश काका फाटे सर, दिगंबर बगरे जे संपादक आहेत आणि या कार्यक्रमाचे सगळे नियोजन करणारे आमचे मित्र मंगळवेढाचे दिगंबर बगरे साहेब आणि निशिकांत प्रचंड साहेब सीओ, मार्केट कमिटीचे दत्तात्रेय ताडसाहेब, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख दत्ता ताड, युवा सहकारी श्री गणेश अंकुशराव, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री भीमराव मोरे सर, माजी सभापती पंडित अण्णा भोसले व इतर सर्व सहकारी आणि पत्रकार आणि समोर बसलेले माझे तरुण सहकारी मित्रांनो, ज्या दैनिकाचं नाव दामाजी आहे ते चालणारच आहे. संतांची भूमी आणि दामाजी पंतांचं नाव ज्या दैनिकाला देऊन आमच्या मित्रांनी बगऱ्यांनी चालू केलेलं आहे त्याची साधारण आता 5,000 दैनिक आहे असं मला आत्ता सांगितलं, पण ते भविष्यात खूप असं 25,000 ते 30,000पर्यंत येणाऱ्या काळात आपलं जाईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपलं काम मी खूप दिवस झालं बघतोय मंगळवेढा तालुक्यातून आणि सगळ्याच ह्या बाबतीत वगैरे आणि त्यांचे मित्रमंडळी सगळ्याच बाबतीत पुढे असतात आणि या मोबाईल आणि ह्या सगळ्या यूट्यूब या सगळ्या दुनियेतून दैनिक चालवणे ही साधी गोष्ट नाही आहे. त्यातून सुद्धा हे सगळेजण मित्र कंपनी मिळून दैनिक एक्सप्रेस चालवतात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये मी काम करतोय त्यामुळे मला आपला तिथला कठीण काळ कसा असतो माहिती आहे. तर या सगळ्यांच्या माध्यमातून दामाजी एक्सप्रेस असेल आणि या सगळ्यांच्या कामाला माझा नक्कीच हातभार लागणार आहे आणि तसा मी आपल्याला शब्द देतो. आणि येणाऱ्या काळात भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून अनिल सावंत, मी असेल स्वतः आणि आमचे आदरणीय मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला जे काय लागेल ते सहकार्य करण्याचं नक्कीच अभिवाचन देतो. आणि इथं जो मिळणारा पुरस्कार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्या पुरस्कारासाठी मानकरी झालेले सगळ्यांचंच अभिनंदन करतो. आणि बोलणारे भरपूर आहेत, थोडंसं मलाही आरती करायला जाण्याचं थोडंसं पुढं आहे, त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने मी त्यांना विनंती करतो की माझं 2 मिनिटं झाल्यानंतर मला परवानगी द्यावी. आणि परत एकदा दामाजी एक्सप्रेस या दैनिकाचा वर्धापन दिन अतिशय छान उत्सवात संपन्न झाला, त्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतरची विनंती हरिभक्ती पारायण सुधाकर महाराज इंगळे महाराजांना विनंती आहे की शुभेच्छा द्याव्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. कारण संत वाणीतून मिळालेला आशीर्वाद, कारण माझ्याकडे मी नाही बोलत सगळा भगवंत बोलवितो.
सळुंके मंजुळ बोलत असे माझी सिकविता धनी वेगळाची. महायोग पीठे तटे मध्या परम पुंडरीकाय दातुं मुनिव्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्म लिंगम वजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून संत दामाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्याचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिक्षक आमदार दत्तात्रयजी सावंत साहेब, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय अनिलजी सावंत साहेब, सन्माननीय नागेशजी फाटे साहेब, मगाशी बोललेले सन्माननीय सुभाषदादा भोसले साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज चव्हाण महाराज, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे, आणि मला नेहमी या वर्धापनाच्यासाठी करमाळा असेल, माढा असेल, सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा, आता फक्त मोहोळ राहिलं आहे, या सगळ्याच वर्धापनाला मला सतत प्रत्येक वर्धापनाला जे आवर्जून हक्कानं बोलवतात असे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली भगरे, या दामाजी एक्सप्रेसचं खूप प्रेम आहे. आणि त्यामुळं, कारण हे संत दामाजी महाराजांच्या नावानं वृत्तपत्र चालत असल्यामुळे संत विचाराची दया आणि प्रेम या सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे प्रत्येक वर्धापनाला मला आमंत्रण दिलं जातं. या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी प्रत्येक वर्धापनाला जे प्रस्तावना करतात असे सन्माननीय मोरे गुरुजी, कारण प्रत्येक वेळेला मीही असतो आणि प्रस्तावनेला मोरे सर ही असतात, आणि महेशजी वटारे सर, त्याच पद्धतीनं ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे असे सर्व पुरस्काराचे मानकरी, या सर्वांचं अभिनंदन करतो. कार्यालयाच्या 8व्या वर्धापनाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेसला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आता यामध्ये 2 विषय महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एकतर पुरस्कार, हा पुरस्कार एका संतांच्या नावाने चालू असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून, आणि तोही पंढरपूर क्षेत्रामध्ये मिळतोय, याच्यासारखं जीवनातलं दुसरं कोणतंही भाग्य नाही असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये 3.5 कोटी तीर्थक्षेत्र सांगितली गेलेली आहे. या 3.5 कोटी तीर्थक्षेत्राचं अधिष्ठान म्हणून ज्या पंढरपूरकडे पाहिलं जातं, आणि अशा या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला पुरस्कार दिला जातोय, आणि तोही एका संत विचाराच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार दिला जातोय. पुरस्काराने आपल्या गुणाचा सन्मान असतो, पुरस्काराने आपल्या कार्याचा सन्मान असतो, पुरस्काराने आपण केलेल्या समाजातल्या एका अतिमहत्वाच्या अशा सेवेचा तो सन्मान असतो. आणि म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला प्रेरणा देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार सध्याच्या काळात मिळणं आणि पूर्वी मिळणं यामध्ये खूप मोठं अंतर होतं. पूर्वी आयुष्यामध्ये एकच पुरस्कार मिळायचा आणि त्याच्यासाठी सुद्धा आयुष्य खर्ची जावं लागायचं. त्यावेळेला आयुष्यामध्ये एक पुरस्कार प्राप्त होत होता. आता पुरस्कार देणारी सर्व संस्था, ट्रस्ट वाढलेली आहे, परंतु पुरस्काराची निवड कोण करत आहे, कुठं दिला जातो, याच्यावरून त्या पुरस्काराची उंची सुद्धा विचारात घेतली जाते. आणि म्हणून पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये, पवित्र अशा या पंढरपूरच्या स्थानामध्ये आणि संत दामाजी महाराजांच्या
विचाराचा वसा वारसा संस्कार घेऊन आपलं कार्य करणाऱ्या दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय आणि तोही कार्यालयाच्या 8व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने. आणि म्हणून या पुरस्काराला एक वेगळी उंची प्राप्त झालेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आता मगाशी आदरणीय नागेश सरांनी सांगितलं की 4 वर्षापूर्वी त्यांना इथं पुरस्कार दिला. पुरस्काराने कार्य करायला ऊर्जा मिळत असते, प्रेरणा मिळत असते, इतरांसाठी तो आदर्श ठरत असतो. आणि म्हणून आपण वर्षभर जे कष्ट करतो त्याची कुणीतरी दखल घेत आहे याची जाणीव करून देणारा क्षण म्हणजे पुरस्कार सोहळा असतो. आणि तेही जर पत्रकारांनी पुरस्कार दिला तर ती जाणीव आणखीनच वाढत असते. परंतु प्रत्येक वर्धापनाला त्या त्या तालुक्यातील, तालुका शहरातील काही गुणीजनांना पुरस्कार देण्याचा एक वेगळा आदर्श, वेगळा पायंडा दैनिक दामाजी एक्सप्रेसने सुरू केलेला आहे. खरं तर मला दिगंबर बापूंचं नवल वाटतं की त्यांच्या विचाराचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येक वृत्तपत्र हे वर्षातनं एकदाच वर्धापनाचा कार्यक्रम करतं, पण दिगंबर बापू हे कार्यालयाच्या वर्धापनाचा कार्यक्रम करतात. ही त्यांची एक वेगळी खूबी यातून माझ्या समोर आलेली आहे. वृत्तपत्र वर्षातून एकदाच वर्धापनातून समाजासमोर येतं आणि त्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु दैनिक दामाजी एक्सप्रेसने आपल्या कार्यालयाचा त्या त्या तालुक्यामध्ये एक वेगळा वर्धापन दिन साजरा करून त्या भागातल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक, कृषी सर्व विभागातल्या मंडळींना एकत्रित करून त्यांना काही जणांना स्टेजवर उपस्थित करून त्यांचा सन्मान केला जातो, काही जणांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो, काही जणांना वृत्तपत्रामध्ये लेख त्यांच्याकडून मागून घेऊन त्यांचा सन्मान केला जातो. सन्मानासाठी वेगवेगळं माध्यम ते वापरतात, परंतु त्या तालुक्याला त्या पद्धतीनं आपण न्याय द्यावा, त्या तालुक्यातल्या गुणीजनांना समाजासमोर आणावं असा एक आगळा वेगळा विचार आदरणीय दिगंबर बापूंच्याकडे आहे. पंढरपूर विभागाचे प्रमुख सन्माननीय साळुंके साहेब यांनी हा इथं वर्धापनाचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या सर्व परिवाराला, टीमला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय दिगंबर बापू आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस या सर्वच परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मला बोलवून इथं सन्मान दिला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पांडुरंग परिवाराचे वाणेते प्रणवदादा परिचारक यांचा दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या पांडुरंग परिवाराच्या वतीनं आपण शुभेच्छा द्याव्या असं आम्ही प्रणवदादांना विनंती करणार आहोत. पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अशा व्यक्तींचा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दत्तात्रय सावंत सर, दिलीप बापू धोत्रे, अनिलदादा सावंत, आदरणीय सुभाषदादा भोसले, आदरणीय पंडितराव भोसले साहेब, नागेश दादा फाटे, अखिलेशजी वेळापुरे वकील साहेब, हनुमंत मोरे सर, सुधीर भाऊ भोसले, सतीशराव काळुंगे, संजय ननोरे, दत्तात्रय ताड, उपस्थित दामाजी परिवाराचे प्रमुख आमचे सहकारी दिगंबरजी बगरे, ज्ञानेश्वरजी बगरे, हरिश्चंद्र गाडेकर, अविनाश साळुंके, पांडुरंग सूर्यवंशी, उपस्थित मंगळवेढा नगरपालिकेचे माजी शिव आदरणीय प्रचंडराव साहेब, उपस्थित सर्वच दामाजी परिवारावर प्रेम करणारे समाजातल्या विविध क्षेत्रात आलेले मान्यवर, उपस्थित सर्वच वडीलधारी आमचे गणेशदादा, अंकुशराव, सर्वच मान्यवर. खरं म्हणजे दामाजी परिवारात दामाजी एक्सप्रेसचं आणि परिचारक कुटुंबाचं गेल्या अनेक वर्षापासूनचं एक वेगळ्या पद्धतीचा ऋणानुबंध आहे. स्वर्गीय मोठे मालक असतील, प्रशांत मालक आहेत, मी जसं सार्वजनिक जीवनामध्ये वावरायला लागलो
तसंच दामाजी एक्सप्रेसच्या संपर्कात आलो. दिगंबरजी बगरे साहेबांकडून वेळोवेळी समयसूचकता समाजामध्ये काय कमी आहे याची नेहमीच चर्चेची देवाणघेवाण आमची घडत गेली. तसं बघायला गेलं तर दैनिक सुरू करणं ही खूप मोठं धाडसाचं काम आजच्या जगात आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि वृत्तपत्र एक समाजाचा आरसा म्हणून आपण ज्याला बघितलं जातं, आजच्या काळात किती प्रमाणात ते सत्य आहे ह्याच्या बाबतीतही साशंक आहे. परंतु दामाजी एक्सप्रेसने एवढ्या कठीण आणि खडतर काळामध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले. वेगवेगळ्या आवृत्ती जवळजवळ संबंध सोलापूर जिल्हा आज कार्यक्षेत्र दामाजी एक्सप्रेस झाले. याचा निश्चितच एक हितचिंतक म्हणून मला अभिमान आहे. आणि या सगळ्या बोलक्या परिस्थिती मतदारसंघातल्या असो या सर्व विभागातल्या असो, सत्य परिस्थिती समोर आणताना जात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन जी सत्यता आहे ती जोपासण्याचा प्रयत्न दामाजी एक्सप्रेसने केला आहे. निश्चितच आज अनेक युवक या वृत्तपत्र किंवा मीडियामध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सातत्याने माझी चर्चा त्या सर्व लोकांशी होत असते. दुर्दैवानं कोरोनासारखी महामारी आली आणि जे नॅशनलचे वृत्तपत्र आहेत त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पेपर इंडस्ट्री अडचणीत आली. आणि अशा परिस्थितीमध्ये दैनिक सातत्याने जिवंत ठेवण्याचं मोठं धाडस दिगंबरजी बगरे त्यांच्या बगरे कुटुंबियांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकार्यांनी पाठीमागच्या 10-11 वर्षामध्ये केले. दुर्दैवानं कोरोनाचा काळ गेल्यानंतर सुद्धा कुठल्याही ठिकाणी दामाजी एक्सप्रेसचा प्रतिनिधी हा अग्रेसर असतो. नेहमीच या परिवाराला परिचारक कुटुंबियांच्या वतीनं मी नक्कीच शुभेच्छा देतो. अधिक न बोलता प्रशांत मालक या कार्यक्रमाला येणार होते, परंतु अचानक मला तो बाहेर असल्यामुळं फोन आला की मला यायला वेळ होतोय, त्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित आलो. निश्चितच दामाजी परिवाराच्या दामाजी एक्सप्रेसच्या पुढील वाटचालीस मी व्यक्तिगत माझ्या वतीनं परिचारक कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतरची विनंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे लाडके आमदार माझे मार्गदर्शक बंधू आदरणीय दत्तात्रय सावंत सर यांनी शुभेच्छा द्याव्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. पंढरपूर विभागीय कार्यालयाचा 8वा वर्धापन दिन समारंभ होतोय. त्याचं उद्घाटन सन्माननीय हबब सुधाकर महाराज इंगळे यांनी केलेलं आहे. या विचारपीठावरती उपस्थित असणारे या वृत्तपत्राचे संपादक अत्यंत तीक्ष्ण ज्यांची नजर आहे असे बगरे साहेब, त्यांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रमासाठी खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आपल्या जिल्ह्यातील मंडळी, सन्माननीय अनिलजी सावंत साहेब, फटे साहेब, प्रणवजी परिचारक साहेब, आमचे मार्गदर्शक सुभाष दादा, खास शिरोळवरून आलेले मुख्याधिकारी भोसले साहेब, चव्हाण महाराज, सगळीच मंडळी, विविध संघटनांचे प्रमुख आणि आपण सगळेजण या वृत्तपत्रावरती प्रेम करणारे या विभागातील सगळे वाचक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर हे वृत्तपत्र चालवणं किती कठीण आहे हे महाराजांच्या पासून प्रणवजीपर्यंत सगळ्यांनी सांगितलंय. आणि ते सगळेच तुम्ही बुद्धिवादी असल्यामुळं त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही. पण हा प्रयोग नाही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी बगरे साहेब वास्तवात आणताय. 8 वर्ष आज हा अंक अत्यंत ताकदीने चालतो. त्याचे कार्यक्रम सुद्धा भव्य स्वरूपात, कालचाच मंगळवारचा कार्यक्रमचा फोटो पाहिले. खरं तर एखादा उत्सव असावा, यात्रा भरावी अशा पद्धतीने भोसले साहेब मंगळवारचा कार्यक्रम त्यांचा झाला. मी शुभेच्छाच नुसतं देणार नाही, तर बगरे साहेब तुमचं कौतुक एवढ्यासाठी करणार आहे की खरं तर माणसाला एकदा समोर निघाल्यावरती पाठीमागचं काही दिसत नाही. पण माझ्या बाबतीतली बातमी कोणच या 5 जिल्ह्यात निगेटिव्ह देत नव्हतं, कारण मी काम प्रामाणिकपणे करत होतो. पण माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये गाडेकर सर फार ताण येऊ देऊ नका, पण वस्तुस्थिती आहे माझ्या बाबतीतली तीक्ष्ण नजर बगरे साहेबांना पहिली मिळाली
आणि त्यांनी माझी बातमी निवडणुकीच्या काळात दिली की दत्तात्रय सावंत यांना निवडणूक जड जाणार. मी वाचली आणि मला धक्का बसला. मला कोणच म्हणत नव्हतं की तुम्हाला काय अडचण येते. मला सगळेजण म्हणणार पहिल्या फेरीत. आणि भगरे साहेबांनी मात्र बातमी अशी दिली, मला वाईटही वाटलं. ते सगळ्यांनाच वाटतं जे कोण निवडणूक लढवतात त्यांना. आणि ती बातमी वाचली, त्याचं वास्तव सत्य मला निवडणूक झाल्यावर कळलं की काही जड गेली मला निवडणूक. कारण त्यांच्याकडे आलेली जी माहिती होती ती बरोबर होती, ती ताकदीची होती. आणि सत्याला पराजित करत असताना मांडलेला प्रचंड राजकीय खेळ होता. आणि तो खेळ राजकारणातला संपादकांच्याकडे मला वाटतं सगळ्यात अगोदर येतो. आणि त्या पद्धतीने तो त्यांच्याकडे आला होता. तुम्ही ती बातमी दिल्यावरती तुमच्यावरचा विश्वास माझा दृढ झाला नक्की. आणि त्यामुळं त्यावेळेपासून नातंही तसं जिव्हाळ्याचं पहिलंच आहे, ते पुन्हा मोठं झालं. भगरे साहेब, खात्रीनं तुम्ही जिल्ह्यामध्ये हे सगळं करत असताना वास्तवादी भूमिका घेता. निर्भीड पत्रकारिता ज्याला म्हणायचं आहे ती भूमिका तुमची असते. त्यामुळे तुमचं कौतुक करतो. या सोहळ्यामध्येच तुम्ही आदर्श अशी माणसं आणली तिथं समोर. माझे गुरुवारी आणले उद्धवजी साळुंके सर. खरं तर उद्धवजी साळुंके सर म्हणजे ते या पंढरपूरच्या इतिहासामध्ये वजेवाडी हे गाव अत्यंत पूर्व भागातलं प्रकल्प बुद्धिवादी आणि अशा त्या विद्यालयामधले एक आदर्श त्यांनी सेवा केली. ते साळुंके सरांना पुरस्कार देताय. सगळीच मान्यवर जी या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत त्या सगळ्यांना मी खूप भविष्यातील त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रम फार लांबतो आहे. 5चा कार्यक्रम पुढे वाढला आहे. त्यामुळं सगळ्यांनीच काळजी केली आहे. अध्यक्षांनी जादा केली पाहिजे. आणि त्यामुळं मी सर्वांना शुभेच्छा देऊन तुमचा सन्मान लवकर व्हावा, तो सगळ्यांना बघता यावा, यासाठी मी माझ्या वाटेवरती नियंत्रण ठेवतो. तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतरची विनंती आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. ज्यांचा सत्कार माझ्याकडून राहून गेला होता, आमचे बंधू पंढरपूरचे माजी नगरसेवक धीरज सरवगोड साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी मिसाळ सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात भाई नितीन काळे साहेब यांचाही सन्मान संपादक ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या हस्ते होतोय. त्याचबरोबर भैरवनाथ शुगरचे मुख्य शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे साहेब यांचाही सत्कार आमच्याकडून राहून गेला होता. तोही सत्कार करण्यासाठी मी अविनाश दादाने विनंती केली की तो सन्मान करायचा आहे. आणि प्रणव दादा करतील असं मी प्रणव दादाला विनंती करतोय. आणि भगरे साहेबांना विनंती करतोय की आपण परिचारक परिवाराच्या वतीनं, पांडुरंग परिवाराच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पहिला सत्कार होतोय पांडुरंग परिवाराच्या वतीनं, दुसरा सत्कार होतोय भैरवनाथ परिवाराच्या वतीनं. भैरवनाथ परिवाराच्या वतीने सत्कार होतोय. तदनंतर नागेशदादा फाटे एनपी कन्स्ट्रक्शन पंढरपूर राष्ट्रवादी प्रदेश उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीनं, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक बंधू पंडित अण्णा भोसले सेवानिवृत्त अभियंता आणि 2 एक अधिकारी जलसंपदा विभागाचा आणि 1 अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा. तिसरी पिढी शासनाकडे सेवा करण्याची. पंडितांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बैलकुल या पदावरती काम करत होते. पंडितांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता म्हणून काम केलं. आणि अण्णांचा एक मुलगा जलसंपदा विभागात काम करतो आणि एक सार्वजनिक बांधकाम विभागात काम करतो.
अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं भगरे साहेबांचा सन्मान होतोय. आणि यानंतर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. पुरस्कार, पहिला पुरस्कार दिला जातोय तो म्हणजे डॉक्टर प्रियंकाताई दोडके. कशासाठी पुरस्कार आहे प्रियंकाताईंना? जन्मभूमी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बहिरगाव, छोटंसं गाव, वडील शेतकरी. ताई, तुमच्या हा सेवेचा पुरस्कार आहे बरं का, तुमच्या सेवेचा सन्मान आहे. धन्यवाद. आणि सुनील सेवतकर एक कोच आहे आणि असलम लकाजी त्याच्या बसतात आहे. यापुढील पुरस्कार आहे द्रोणाचार्य चव्हाण. कशासाठी पुरस्कार? चला पहिलवान अंकुश भाऊ, दत्तात्रय चव्हाण साहेब, सन्माननीय राजे आपले या ठिकाणी नागपूरचे राजे आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संभाजीराजे शिंदे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांची. म्हणून सर्व आडीवकरांचा सन्मान दामाजी परिवाराच्या वतीने होतोय, दामाजी एक्सप्रेसच्या वतीने होतोय. उद्धव साळुंखे. त्याचबरोबर मी विनंती केली होती पुरस्कार स्वीकारण्यासाठी उद्धव साळुंखे यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जीवनगौरव पुरस्कार गौरवलं जात आहे इंगळे महाराजांच्या हस्ते. ते म्हणजे उद्धव साळुंखे काका आणि त्यांचा पूर्ण परिवार. तदनंतर संजय काका साठे उद्योगरत्न पुरस्कार, सरपंच ग्रामपंचायत. त्यावर जर तुमचा अनेक ठिकाणी सत्कार होईल, अनेक ठिकाणी तुमचा सन्मान होईल, पण हा दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून झालेला सत्कार ज्या पद्धतीनं मायेचा शेजारणीचा भात आणि आपल्या आईचा मायेचा हात बरोबर असतो, तो आपल्या दामाजी एक्सप्रेसचा मायेचा हात आपल्या पाठीवरती आहे. निश्चित आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. त्या ज्ञानामुळे मी विवेकतेने म्हटलो, ताई मला माफ करा, मी तो अल्पमतीहीन काय ओरडू तुमचे गुण. आज दहकवटेकर सारख्या सोलापूर जिल्ह्यातील नामवंत प्रशालेमध्ये आपण न्यायदानाचं काम करताय, अनेक पिढ्या घडवण्याचं काम करताय. 20 वर्ष झालं आपण सेवा करताय. आपल्याला हा शिक्षारत्न पुरस्कार हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते दामाजी एक्सप्रेसच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात येतोय. या पुढचा पुरस्कार आहे ॲडव्होकेट संतोष घोष. सामाजिक बांधिलकीचं भान मनामध्ये ठेवून समाज सेवा सुद्धा करतो, असे एका वकिलाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. तदनंतर महर्षी ज्यानंतरचा पुरस्काराचे मानकरी आहेत हस्ते त्यांनी तो द्यावा अशी त्यांना विनंती आहे. बरं, महाराजांच्या हस्ते दिला का? ठीक आहे. गणेश भाऊ, पुरस्कारानं माणसाला ताकद वाढते बरं का. गणेश भाऊ, पुरस्कारानं समाजसेवा करण्याची खऱ्या अर्थात ताकद वाढते. ती तुमच्याकडे पहिलीच आहे, त्यामध्ये प्लस होणार आहे दामाजी एक्सप्रेसची ताकद. यानंतरचा पुरस्कार आहे सन्मती महिला स्वयंसहायता गट. सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या आणि सर्व स्टेजवरच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते आमच्या सन्मती महिला स्वयंसहायता बचत गटाच्या आमच्या ताईंचा सन्मान पुरस्कार देऊन होतोय. आमच्या ताईंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. खरं तरी इथं थोडा राजे वेगळा. धन्यवाद. या कार्यक्रमाची
सर्व पुरस्कार ज्यांना मिळाले त्या पुरस्कार स्वीकारलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आणि स्वागत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सुभाष दादा, डी राज शिरोगोड साहेब, सुधीर आबा, नागेश दादा, संभाजीराजे, पंडितांना भोसले, अनिल दादा सावंत, हनुमादादा मोरे, गणेश भाऊ, शंकर महाराज आणि सर्व व्यासपीठावरील सर्व ख्याते, वक्ते आणि रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचंच आणि पत्रकार बंधूंचं, आदरणीय प्रणवदादा परिचारक साहेबांचं, दाडकर साहेबांचं, सर्वांचंच आमच्या बापूसाहेबांचं मनापासून मनापूर्वक आभार व्यक्त करतो. संयोजकाच्या परवानगीनुसार नाश्त्याच्या कार्यक्रमानंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर आपल्या सर्वांना विनंती आहे.